लावणार तर मी आहे, कशी लावतो बघ गाणी ठीक नाही अशी असं लावी ना बाय गवळण 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 गायला नाही. आणि म्हणते काय हा तर म्हणते ती जाऊ बाई तुमच्या मनासारखा. हा बाय त्याचे ध्रुवपद असं आहे ना आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला. काय त्याची सुरुवात अशी आहे नव्या जमान्याचा नवा हिरो मी पटवीला पोरगा कॉलेजला. हो परमिशन आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला. बाय पुढचा म्हटलाच नाही. पुढचा म्हटलं काय उगाच पप्पा लव्ह परमिशन कशाला मागू. पप्पा बघावं काहीतरी गुरुमान दिसते मला वाटतं नाही. अजून काय अजून कॉलेजच करते यासाठी नाही. बाय या मार्गावर आहे असू दे मनासारखं कर बाय. कारण का सगळ्या पोरींना मी सांगत असतो की उभं आयुष्य त्याच्यावर करायचं संसार करायचा ना. उभं आयुष्य मरेपर्यंत त्याच्यावर संसार करायचा आहे. तो निवडताना 10 वेळा विचार करा. आणि बायका एवढा म्हणजे म्हणतात ना हुशार असतात. एक साडी चॉईस करायला एक साडी चॉईस करायला 5 दुकानं काढतील 100 साड्यांची भडी इसकटत नाही. तुम्ही नुसतं हो बोलू नका. ज्यांची लग्न झाली तुम्ही भाग्यवान समजा. त्यांनी तुम्हाला चॉईस केली नाही. एक साडी चॉईस करायला 100 दुकानं काढता आणि तुम्हाला त्यांनी चॉईस केली नाही. भाग्यवान बरं असू दे. बाहेर गौरव काय म्हणते ती गौरव बघतो काय म्हणते ती कागद काय म्हणते हा ऐका खातो दैतो चोरून तेव्हा काना ठेवली बांधून जोर करायला लागला मधून तो हलायला लागले ते बाजून. तिला तिला बाकी काही दिसलं काय मला माहित नाही. पण ती आता तिला म्हणायचं 2 झाडं हलायला लागली. 2 झाडाच्या फटीतनं तो गेला तिथं अडकला. पण त्याच्या उकडाला घेऊन तिकडं कशात झाला हा घ्यायची थांबा. ऐकू दे तिची चाल कधी कुठलं नवीन काढलं घेतो मी. हा तिने काय म्हणलं दही दही चोरून चोरून देवा कानाला ठेवली बांधून. देव हलाया लागला चोर कराया लागला मधून 2 हलाया लागले ते बाजूला. ठीक आहे गौरव असेल ते. आता कान बघा बाई हा ऐका तोपर्यंत कान घेते बसे. हो 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 टेन्शन घेऊ नका. रात्रभर आम्ही तुमच्यासाठी आहोत. तुमचं नाव काय अविनाश गाडी आहे अजून बोलू नका. त्याच्यामुळे प्रत्येक 200-200 रुपयाचं पारितोषिक आहे. बाहेर खतरा झाली पाहिजे म्हणतात त्यांचं. आता तिनं उकळायला बांधलेलं आहे आणि तो अडकल्यानंतर ही बाया रडायला लागली. ही राधेन बघितला हिनं मम्मीनं आपलं बांधून ठेवून यशोदा माई आणि अडकल्यानंतर राधेन बघितल्यानंतर ती रडायला लागली. फटीत अडकल्यावर हा माझा कांदा फटीत अडकल्यावर रडायला लागली. काय रे मी आपलं कसं येत तशी चाल बरं का. ती चाल काय मी ऐकली नाही. मी तुम्हाला फक्त शब्द देऊन काढ देऊन मोकळा होतो बरं का. ते मला ऐकायला लागलं मला सांगत. बांधून ठेवशील तू उकळाला चोरी केल्यावर तू रडशील पाहिल्यावर माझा फटीत अडकल्यावर. मी तो काय चुकीचं काय करणार नाही. गाणार पण नाही की नाही. तो बघितलं फटीत अडकला झालो एवढ्या 2 झाडाच्या फटीत अडकला. मग रडू नको तेव्हा अडकला माझा कांदा. दुसरी तुला भांडत नुसते आमच्या संगे भांडते नुसती आमच्या संगे बाई म्हणावं कसं. तुझ्याकडे दूध मागे गेलो ना काढवल्यावर मी देऊ कशी रसाचा पण वर तू हलताना वाटते मजा. मागं तू ऐक नाही हिच्यावर दिसत पण नाही घागरी काय जीवन आहे काय
नाही नाही बोललो की तुला तुझं बस. आता बाई माझी गवळण नाही. आता मी गवळण काढणार ना. हा तुला काट तुझी चाल मला उद्याला बघायला लागेल काय तुझी चाल आहे ती. हा हे तो सगळं बघा गवळणची नाटकं लिहिली. हा ऐका आता गवळण बघा. हिचं नाव वैदेही आहे. मला हवंय नाही मला हवंय एकदा गवळणीनं त्याला नेलं भाऊ पिऊ घातला. आणखी काय म्हणतो आपण म्हणतो ना भाऊ वरती थोडीशी माडी द्या. दादा आपण म्हणतो दादा मोठा व्यवसाय कधी म्हणतो ना होलसेलर दादा आहे की नाही. हा तसं सगळं दैदूत घेतल्यानंतर ते म्हणतो वर दैदूत थोडे दे. हवंय दही वर हवंय दही वर हवंय दही वर आहे की नाही. एवढं भागत नाही आहे की नाही. आणि अडून बसतो तिच्या पदराला धरून आहे ना अडून बसतो. आता एवढा दही दे हवंय दही वर म्हणतात ना हवंय दही वर मला त्या म्हणत मला हवंय दही वर हवंय दही हवंय दही हवंय दही हवंय दही अडतो म्हणजे थांबतो. अडतोय शब्द जात नाही थांबतो रेंगाळतो. बरं का मी माझ्या मनात सांगितलं शब्द येईल आणि माझ्या मावतीला विनंती आहे मी चुकीचं काही घात नाही. तुम्ही अर्थ बघा म्हणजे तुम्हाला फाजील वाटणार नाही की नाही. आणि ज्यांना तरुणाईला शब्दांची मजा घ्यायची त्याने आनंद घ्या काय असतं. इकडनं सगळी तिकडं खाड्यांची होती तिकडं पण गेलेली मंडळी बरोबर ना. आणि इथं जर त्यातला एक दुसरा गाणं घेतला ना काय गोवा तिकडे गाणी घेतली मी इथं मारतो काय करायचं. असं नाही 4 जरी लोक असतील त्या बाजूला बघायला ना तर इकडे तुम्हाला गाणी नवीच मिळणार आहे का. कधी गाणी मायेची मांडवणारी झाले पाय वैदेही हवं दही वर हा बर धरुनी माठ सोडीला पाठ हिला येतो या हा कशी बर. पदर धरल्यावर आहे ना हिला गईवरून देतात बापरे याला काहीतरी द्यायला पाहिजे. मग काय म्हणतो हे धरुनी माठ सोडीला पाठ हिला येतो या हा गईवर पदर धरुनी कांदा म्हणे शेजारी तो तिच्या शेजारमध्ये सोडी नाही शेजारीच राहतो शेजारीच अडतो शेजारीच थांबतो बरोबर ना. शेजारीच अडतो म्हणजे काय शेजारीच थांबतो ना बरोबर ना. शब्द नाही मला अडतो शेजारीच अडतो बरोबर ना. बरोबर ना काय चुकीचं आहे काय म्हणाली. पदर धरुनी कांदा म्हणे शेजारी चढतो हवंय दहीवर काय असं या मुलमुली जोडून येत नाही. दोन हलतात दोन डुलतात आहे की नाही. ते माझ्या समोर नाही हलवायच्या डोलवायच्या. धरुनी माठ सोडीला पाठीला येतो या गईवर पदर धरुनी कांदा म्हणे शेजारी चढतो हवंय दहीवर पदर धरुनी कांदा म्हणे शेजारी चढतो
एवढी बाई कुठे थांबवली काही कळत नाही हा? आणि म्हणजे भागाचं याड काढायला पाहिजे आहे की नाही? मी पण काळ आहे, भाव काळाचं काळ आहे. माझं लग्न नसं झालं तर तुला सांगितलं असतं हा? जेवढी भावावली वसाडी मी तिला प्रश्नच घातला नाही. घातला काय? नाही नाही तुम्हाला काय माहिती मला तुम्हाला घातला असं काहीतरी घातला तर काही नाही आहे की नाही? आणि तुम्हाला सांगतो बरं का, पुरुष मंडळी तुम्हाला सांगतो, बायका कधी आपली चूक मान्य करीत नाही. करतात काय? करतात? लग्न झालं म्हणून सांगत राहा, बायका कधी आपली चूक मान्य करीत नाही. पण तुम्हाला गमत सांगता, माझी बायको पहिल्यांदी चूक मान्य करते. माझी बायको नाही हुशार, ती पहिल्यांदी चूक मान्य करते. ती म्हणते काय? म्हणते माझी फार मोठी चूक झाली आणि या वसाडीशी लग्न केलं. असू दे काय, माझा विषयच आहे. तुझा विषय काय घालायचं म्हणजे काय घालायचं घालत नाही. माझा विषय असा आहे, भीमाचं आणि एका मल्लयुद्धाचं मल्लयुद्ध झालं तर त्यावेळेला त्या मल्लयुद्धाच्या मारानं भीमाला आलेलं कुबड, लक्षात घे, त्या मल्लयुद्धाच्या मारानं भीमाला आलेलं कुबड नष्ट झालं तर त्या मल्लयुद्धाचं नाव काय, एवढाच काही विषय. तुला पडलं तर बघ. आणि म्हणजे तुझं मारीच्या त्या ठिकाणी साई कृपा क्रिकेट संघ जोवळेवाडी यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक सदस्य आभारी. धन्यवाद. हा काय ना काय तुझं मारीच्या ऐक नाही झाला नाही, जुना झाला तो ऐक नाही, लय जुना झाला नाही. हा माझं त्याच्यावर गाणं पण होतं, फसवलं तुझं मारीच्या जेंटचं गाणं होतं, मला होते ते एका त्या ठिकाणी मजेशीर चुटका घेतो. हा सगळ्या गाणं माहिती गवळण रडू नको काना मी पाण्याला जाते तुझा हमर तू कुणाला देते मागताची सारी पोर तू कसे भगविते. सांग कुणा कुणाला तुझं व्हायला देते, ह्याला व्हायला त्याला व्हायला कुणाला व्हायला देते, तुझं व्हायला कुणाला देते, तुझा वेगळा कुणाला देते. हा दुसऱ्याला तो दुसऱ्याला हा टाकायला ही वाडी ह्याला कुणा कुणाला तरी व्हायला म्हणजे वेगळा ना बरं ना. तुझं व्हायला काय चुकीचं काय मग ताई सारी बोल तू कसे भागविते संपूर्ण कोणाला तू जमायला देते. आणि बरोबरच ते बोलतात, मी असं चुकीचं बोलणारच नाही तर मी. आता बाय ऐक, तुझं नाव शेलर आहे अण्णाव, हा बरोबर. या ठिकाणी शेलारीचा नंतर घेतो, हा वेगळा पद घेतो या ठिकाणी. हा बघा
ती तुझं मारीचं म्हणते म्हणून या ठिकाणी एकच मुकडं घेतो बाई. माझ्याकडे धमक आहे बाई, अनेक गाणी द्यायची बरोबर ना. असं त्याचं नाही, 2 गाणी म्हणलं पैसा समोरच्याचा वसूल झाला पाहिजे. बिचारी मुलं नाटक चांगला होता सोन्यासारखा, तो सोडून निघून आले. कुठं भांडण्याची बाजी होती ती बघितली ती पण नाही, आहे की नाही. असं वाटेल कोण मला निघून आलो म्हणून, आहे की नाही. लई डॅश लई जमणार बघ सरत नाही माग. बाई तू रामाचं या ठिकाणी पद गायलास म्हणून राम राहायच्या याच्यात, म्हणून मी रामायणाचंच पद तुला देतोय की ज्या वेळेला मारुती रायानं ओळख दाखवली, ज्या वेळेला म्हणतात ना अशोकवनामध्ये तू का खरोखर रामाचा दास आहे काय, त्यावेळेला हात जोडून समोर अंगठी दिली, आहे की नाही. हातावरून जानकी मातेने उचलली, उचलून मारुतीची आता वस्तू हातात नाही, राम राहायचे पण हातात आहे तोपर्यंत मारुतीचीच ना, हातात आहे तोपर्यंत मारुतीचीच ना. कळल्यानंतर कळलं की ही राम राहायची अंगठी आहे म्हणून, आहे की नाही. वस्तू तोपर्यंत त्याच्या हातात आहे. आणि वैदई म्हणजे जानकी, सीतामाईला वैदई म्हणतात. सीता ऐकलं काय तुम्ही नीट ऐकून घ्या बरं का, नाही तर काहीतरी एवढं चुकीचं जायला नको. नीट ऐकून घ्या बरं का. आपण बघा पूर्णाच्या आधारावर मांडत असतो, आपल्याला देवी देवतांची विडंबना करायची नाही, शास्त्राला कलंक लावायचा नाही कधी. आणि म्हणून नीट समजून घ्या काय म्हणायचंय ते. तर दादू तुम्ही इकडे माझ्यावर पारी करा ना, पारी करतो ते बघा. हा तर ती उचलून मारुतीची हातात होती तोपर्यंत मारुतीची आहे, बघितल्यानंतर ही नाम राहायची आमची बरोबर आहे ना. आणि ओळख पडली कसं गीत घेते बघा. पट्टा खून ही रामदासांची, आता मी काही इथे आली नाही, मारुतीला आलेले आहे. पट्टा खून ही रामदासांची म्हणे राहिली नाही कटी, उचलून मारुती सोजवळ गाणं म्हणून मला सोजवळ द्यायचं, मला नंतर द्यायचंच आहे. उचलून मारुतीची पाहता वैदईना वैदही नांगठी, वैदईना अंगठी पाहता, वैदईना अंगठी पाहता, सीतामाईना अंगठी बरोबर ना. पाहता वैदईना अंगठी, काय चुकीचं आहे काय, चुकीचं असेल मला सांगा बरोबर ना. आपल्या बघा खून ही रामदासांची म्हणे राहिली नाही कटी, उचलून मारुतीची मागता वैदही नांगठी, उचलून एक मुकडा अंतरा असं तिथे जमेल ना, मुकडा एक अंतरा बरोबर ना.
का बाईचं सौंदर्य आहे ना हे मुकण्यामध्ये असतं आणि गाण्याचं सौंदर्य म्हणतात ना मुकण्यामध्ये असतं ना बाईचं आणि गाण्याचं सौंदर्य मुकण्यामध्ये असतं आहे का नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट खरी सांगतो जगात सर्वात सुंदर आपणच आहोत बरं का पुरुष बायका नाही लिहून ठेवा आहे का नाही सांगू का तुम्हाला बायकांना माहितच नाही आपण सुंदर होते आहे काय माहिती आहे ना अजिबात नाही त्याचा विश्वासच नाही बरोबर ना. आता तुम्ही विचारा का म्हणून त्यांना जर त्याचा विश्वास असता आम्ही सुंदर आहोत म्हणून बघा तर मरायला ब्युटी पार्लरला गेले असते काही आपण जातो काय आपण जात नाही आपण सर्वात सुंदर लक्षात ठेवायचं आपण सर्वात सुंदर हा सर्वात सुंदर आहे ना पुरुष असो आणि तुम्हाला सांगतो बघा सर्वात स्वच्छतावान सुद्धा पुरुष आहे बरं का बायका नाही बायका नकोच म्हणतो सर म्हणजे स्वच्छतावान म्हणून आपण म्हणजे म्हणतात ना आपण स्वच्छतावान का आपण सलून मध्ये गेलो दाढी करायला घरात नागोल करतो का नाही करतो ना बायका ब्युटी पार्लर वरनं आल्यावर पण तरी धुतात काही इच्छा आता ही बाई माहिती आहे की अजून या सुंदरी 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 तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आता हिचं नाव वैदेही मी मगाशी म्हटलं सीतामाईला वैदेही म्हणतात आणि ज्या दत्तात्रयाची माता अनुसयेनं वनामध्ये भेट झाली असताना तिला तारुण्य बहाल केलं केसामध्ये बेडी घातली फुलांनी माळा सजवल्या त्याच्या संपूर्ण अंगाला आणि तिला सांगितलं की 14 वर्ष सुटणार नाही जोपर्यंत वनवासामध्ये आहेस तोपर्यंत ही माला ही बेडी सुटणार नाही. वनवासामध्ये अशी काही बेडी बांधली नव्हती असं बारक्या पोराला बांधला होता है की नाही. मग त्यानं त्या वैदेहीनं म्हणजे सीतामाईनं पोचात घातली बेडी चुकीचं आहे काय वैदेही म्हणजे सीतामाई आता ती वनवासात न बांधून होती है की नाही. आता कसं केलं बघा असदानामध्ये फिरताना बघा गाठन मोक्यामध्ये वरून तुम्ही एन्जॉय घ्या पण माझा काही तो नीट ऐका नाही तर मी कुणाचा पण ऐकत नाही लक्षात ठेवा. माझ्या समोर कुणाचा लाड चालत नाही हा नीट लक्षात ठेवायचं हा एक दोनदा बोलेन मी असदानामध्ये फिरताना येऊन गाठन मोक्यामध्ये मग काय बघ वाटते मजा वैदेही तुझ्या कसं घातलंय मोठ्यामध्ये बघ वाटते मजा वैदेही तुझ्या कसं घातलंय मोठ्यामध्ये बघ वाटते मजा वैदेही तुझ्या कसं घातलंय मोठ्यामध्ये बघ वाटते मजा वैदेही तुझ्या कसं घातलंय वनवासाच्या काळात भेटला अनुसया सीतामाई वनवासातील पाऊस रुपे कथाली नाही दुसरं गाणं कधी लिहू येता लिहिलेलं गाणं आहे बाई ऐक ऐक ऐक
आता हिचं नाव वैदेही झालं. आता ही शेजार, तिला शेजारीन म्हणतात. माझी बायको असेल तिला भाकारीन म्हणतात. बरोबर ना? तिला शेजारीन म्हणतात ना. आता आपली वसुंधरा म्हणजे धरती हिरवा शालू नेसलं. काही सौंदर्य कल्पना आहे का नाही? म्हणजे कवी कल्पना भारी वाटते ना, हिरवा शालू नेसला आहे का नाही? आणि आपला समुद्र एवढा लाभलेला आहे, निळाशार समुद्र. जसं काही त्यानं शेला या धरणी मातेला अर्पण केलं. शेला आहे की नाही? म्हणजे लाटांची पांढरी शाल अशी किनार सजवावी, तसा हा शेला निळा. निळा शेलाच आहे ना, समुद्र निळाच आहे ना. मला समुद्र काठाची हो तुम्ही. मी पण मच्छीमार आहे जातीवंत. हा, माझी पण इंजिनवाली बोट होती. हा, निळाशार समुद्र आहे. बरोबर ना? त्याला एक पांढऱ्या लाटेनं असं नाही किनार दिलेली आहे. कसं धरतीनं शाल हिरवा नेसलेला तसं शेला या निसर्गानं असं निळाशार. शेलार निळा, शेलार निळा ठेवला नाही. शेलार निळा काय चुकीचं आहे काय? ऐका, तो कुणी दिला? सागर म्हणजे कोण? रत्नाकर. सागरावर रत्नाकर मात्र शिकलो का नाही? बोलतो माझ्याबरोबर. सागराला रत्नाकर म्हणतात ना. बरोबर ना? या रत्नाकराला दिला शेला दिला. ऐका हे बाई नीट आहे. मी जेव्हा लिहितो ना तेव्हा माझ्या सगळ्यांजवळ तो पाठवतो. आज चुकीचं आहे का बरोबर आहे बघ, है की नाही? आणि तो 5 जणांचा ओके अर्थ बदलत नाही ना, त्याच्यानंतर सादरीकरण करतो बाई. आणि येथे तर लिहिलेलं आहे. हा, नक्की सांगू का तुला काय आहे माझ्या मनात, लवकर वाटतंय ग आता म्हातारपणात. ही म्हणेन किंवा म्हातारा झालाय आहे की नाही? माणूस जरी म्हातारा झाला तरी मन म्हातारा नसतं बाई. आणि बा किती पण म्हातारा होऊ दे, तो गावात खायच नाही आहे की नाही? कसं घेतो बघा. हिरवा शालू शोभून दिसतो या धरणीला, हे हिरवा शालू शोभून दिसतो या धरणीला. घर सांगतो या रत्नाकर, सजवतो हा सजवतो आहे की नाही? या धरतीला हा सजवतो, हा सजवतो, हा सजवतो आहे की नाही? हा सजवतो, हा सजवतो. रत्नाकर सजवतो आहे की नाही? धरणीला सजवतो ना. हा सजवतो. शेजारी निळा, हा शेला जो निळा आहे तो असा सजवतो. दातांच्या शेळी म्हणतात ना, पांढरे किनार सजवली. हा सजवतो शेला निळा. चुकीचं आहे काय? नाही. ऐका, हिरवा शालू शोभून दिसतो या धरणीला, घर सांगतो या रत्नाकर, हा सजवतो शेलार निळा. बाई कावडी भिडशील ना असं याड गाडीत ना. माझ्या जीवाकडे जाऊ नको बाई. खरं सांगतो या रत्नाकर, हा सजवतो शेलार निळा, हा सजवतो या शेलार
म्हणून बाई जास्त वेळ नाही घे. बरोबर ना, पावणे दोन व्हायला लागले. एक तास झाला नको जास्त वेळ घेत. बरोबर आहे ना? आणि पुढची बारी अशी करी ना बाई, तू म्हणतेस ना कसं या गाडी दिले तुला 2-2 गवळणी दिले, 2-2 पद दिले यशराम, आहे की नाही? बघू दे कसं याड काढते ते. असं उगाच खुशात काय मारायचं नाही बाई. मी बारी शेवटची मोजून 15 मिनिटं करतो, पण असं याड काढीन ना धूर काढीन तुझा. हा, इथं कमी धूर निघतंय. आता या ठिकाणी हा परिवार आहे, सुंदर असा परिवार, आणि त्या अनुष्का बहिणींचा असलेला एवढी ओढ. तुम्ही एकदाच या, आमच्या लोकांना इथे बघू दे, लवकर या तुम्ही पोचा. आल्यानंतर एवढे उठाटे, एवढे उठबस, आणि या ठिकाणी त्यांचं खरंच फलित केलं. कार्यक्रम तुम्हाला आवडेल ना आवडेल तो भाग नंतरचा झाला, बरं नाही ना? पण तुम्ही जमला, तुमची पावलं या इथे या घराला लागली, हे भाग्य, हे कमाई आयुष्यभराची. हे वडिलांनी चालवलेलं म्हणतात ना जे ऐश्वर्य, आणि हे त्यांच्या वाट्याला मिळत नंतर प्रभूने त्यांच्यावरती सदैव कृपेचा हस्त ठेवावा. कारण का ही मेहनत करणारी मंडळी आहेत, आणि सर्वांना विनंती आहे, तुम्ही मुंबई पुण्याला जाऊन बघा बरं का, इथं सर्व आहे. कोकणाला एवढं सौंदर्य पाहायला गेलेलं आहे. इथं स्वर्गीय सुंदरता आहे. इथं मातीतून आपण सोनं निर्माण करू शकतो. या मातीतून सगळं जगायला शिका. पुढे सगळ्या कंपन्या नोकऱ्या खायला देणार नाही. शेती केली तर खिमाट करून खाऊ आपण. सगळ्यांना माझी विनंती आहे तरुणाईला, तुम्ही काम कुठलंही करा, कोण उपाशी राहणार नाही, पण काम केलं पाहिजे. म्हणजे शेती असू दे, कुठलंही काम जे पडेल ते काम करा. आम्ही पण काम करायला लाजत नाही. हा, मी सिमेंटच्या मूर्त्या बनवतो, पेंटिंग करतो, सगळ्या ज्या मंदिर असेल मूर्ती असेल तिथं लाजत नाही मी. की बुवा आहे मी काहीतरी आहे असं काय नाही. जे आहे ते काम करायला लाजू नका. दादांच्याकडे बघा, हे सुंदर असं कुटुंब आहे, आणि एवढं सगळं ऐश्वर्य समोर उभं दिसतंय तुम्हाला. ही मेहनत आहे की नाही? आणि म्हणून एवढा लाखोचा खर्च आज होत आहे की नाही? साधी गोष्ट नाही. आणि म्हणून हा जो ईश्वरानं भरभरून त्यांना त्याचा पत्र द्यावं, कारण ही सर्व तुमची पुण्य आहे, तुमचे आशीर्वाद या सर्व परिवाराला लाभू दे. आणि म्हणून त्याच्यासाठी 2 ओळी घेते. पाणी घेते. यानं पहिलं दत्त भक्त सदाशिव बाबा, ऐक नाही, सदाशिव बाबांची पुण्य आहे, आणि त्यांचा वारसा त्यांनी चालवलेला आहे. दत्त भक्त सदाशिव बाबा आणि त्यांची गुणी लेकर, दत्त जयंती सोहळा करती आनंद हा परिवार दिवरेकर. दत्त जयंती सोहळा करती आनंद हा परिवार दिवरेकर. दत्त जयंती सोहळा करती आनंद हा परिवार जयंती सोहळा करी